हे आई, लवकर जेवण बनव ना. अगं आम्हाला आजच्याला खेकडं पकडायला जायचे. किती उशीर लाई सुटली तू आज. रोज तर येवा ना, चाल रे किशा खाऊन घे, चाल रे किशा खाऊन घे, 10 वेळा बोंबलली असतीस. आज मला जायचंय कुठं, तर किती वेळ लागतोय ग तुला. असं मी आईला म्हणून तना तना पाय आपटत किचनमध्ये गेलो. पण स्वयंपाक तर रेडी होता. आई गेली कुठे. माझं ताट सुद्धा मांडून पाटासमोर ठेवलं होतं. इकडे तिकडे शोधल्यावर आई काय कुठे दिसली नाही. शेवटी मी म्हटलं जाऊ देत आणि स्वतःहूनच बसलो ताटावर जेवायला. आजचं जेवण खूपच छान झालं होतं. भरपूर जेवण खाल्ल्यानंतर मी उठलो आणि फटाफट पायात चपला घालून घरातून बाहेर पडलो. दारात गेल्यानंतरच आईला हाक मारून सांगितलं, आई मी गेलो बरं का ग. आणि मग मी पोचलो पाटलांच्या वाड्याजवळ. पाटलांच्या वाड्याच्या मागच्या बाजूच्या पारावर आमची पोरं नेहमी जमा होत. तिथूनच काय ते आमचे प्लॅन ठरत. आणि आजचा प्लॅन तर कालच ठरला होता, खेकडं पकडायला जायचा. पाऊस सुरू झाल्यापासून माळावर म्हणे भरपूर खेकडं निघत आहेत. किरवे खायची तर मजा वेगळीच असते. असा झणझणीत रस्सा आणि मग ते भरलेले शिंगडे फोडून खायला लईच मजा येते. मला खेकडे लई आवडतात बाबा. अरे बरं हा गण्या गेला कुठं, पारावर तर दिसत नाही. आणि आद्याचं काय झालं, त्याला तर मी कालच सांगितलं होतं. तुला नेहमीच तुझे लई नाटकं असतात बरं का. कसलं काही प्लॅनिंग ठरवलं ना का तू कधी टायमावर येत नाही बघ. पण हाय कुठं इथं ऐकायला कोण आहे. गण्या नाही का आद्या पण नाही. मी काय आपला एकटाच बोलतोय. आईला कुठं गेला हा. आईला नाल्या का घाबरलो ना, मागून कशाला हात लावतोस. आईला रातच्या तुला समजत नाही का. गण्याने माझ्या खांद्यावर हात टाकला आणि मी मागे वळून त्याला चांगल्या 2-4 शिव्याच हासडल्या. मला असं रात्रीशी कुणी मागून पाठीवर हात लावलेला अजिबात आवडत नाही. भीती वाटते कसली फाटतेच. जाऊ दे गण्या, चल लवकर पटकन निघ. आपण त्या आद्याच्या घरीच जाऊया. 2-4 दगडं त्याच्या कवलावर टाकली ना की आपोआप बाहेर येतोय बघ. आणि आम्ही तसंच केलं. 2-4 दगडं त्या आद्याच्या कवलावर पडली, पण आतून कोणी बाहेर आलंच नाही. म्हणून अजून 2-4 दगडं आम्ही टाकले. बघ का कुणास ठाऊक आज कोणी बाहेरच येत नव्हतं. खरं तर आद्याच्या आजूबाजूच्या घरातून सुद्धा कोणी डोकावलं नाही. आणि आज गावात लाईट गेली आहे का. कोणीच कसं बाहेर येत नाही आहे आणि लाईट पण दिसत नाही आहेत कुठेच. जाऊ देत, खांबड्यावरच्या लाईटी पण का बंद आहेत. हे गावचे रस्ते तर ना आत्ता पडलो असतो बघ. काय हे खड्डे आणि असं वाटते की कसलं तरी खंडहरच आहे. कोणी येतं की नाही या रस्त्याने बघायला की किती खड्डे झालेत ते. आपण जाऊयात चल. माळावर पाऊस सुरू झाला असेल. एव्हाना खेकडे बाहेर येऊन परत चारा घेऊन आत पण गेले असतील. पण आपल्याला गेलंच पाहिजे. आता खेकडं खायची इच्छा झाली, ती काय मारता येणार नाही. गण्या, अरे पटपट चाल ना लवकर. बघ कशी रिपरिप पावसाची सुरू झाली. आता जर खेकडं गावली नाही ना त्या आता तुलाच भाजून खाईल बरं. चल लवकर. हे बघ खेकडं बघ कशी निघालीत बघ. पटपट उचल बरं. चल पटपट. हे घे पिशी घे, याच्यात टाक. अरे गण्या तू काय करतोय. एक बी खेकड धरलं नाही तो अजून पतर. बघ माझी किती झाली बघ धरून. बघ किती पिशी भरत आली माझी. पहिल्यांदाच पाहिलं एवढी खेकडं. काय पटापट खेकडं सापडतात रे आपल्याला. आयला एवढी मजा खेकडं पकडायला आजपर्यंत कधीच नव्हती आली. असं वाटतंय की गावातली लोक खेकडं पकडायला येतच नाही इथं. चल माझी तर पिशी भरली. आता मी चालू घरी. तू काय खेकडं पकडायचं तुला विचार दिसत नाही आज. बरं
बरं ठीक आहे, माझ्यातली घे निम्मी, अशी बी माझ्याकडे लई झाल्यात. चल, आज काय झालं रे गण्या तुला? ना बोलतोय ना काय, ना खेकडं पकडतोय, हा नुसताच माझ्या मागं मागं फिरू राहिला तो. बरं ठीक आहे, चल आता पटकन गावात जाऊया. आणि त्या आद्याला तर अजिबात एक खेकड पण मी यातलं देणार नाही. सकाळी येऊ दे वास काढत माझ्या घरी, मी देतो का बघ त्याला. मी येऊन बसल दारामध्ये, मग आई वाढेल त्याला बी जेवायला. मी तर आईला सांगणारच आहे, अजिबात त्याला जेवायला द्यायचं नाही. एक नंबरचा आळशी आहे, कुठं काही काम करायचं म्हटलं का नकोच त्याला. बरं गण्या, अरे कुठं गेला गण्या? अरे गाव आलं आता, कुठे गेला? गेला काय घरी? च्या आईला कसले मित्र पाळलेत मी पण. जाऊ दे, मी जातो घरी. आईला लाईटीला पण काय झालंय, साधा दाराचा उपंधरा बी दिसेना, आता ठेच लागली होती. आई, ये आई, हे बघ खेकडं बघ किती आणलीत मी. आई, अगं कुठे गेली आई? आई काय घरात दिसत नाही. शेजारी गेली का शेजारच्या काकींकडे? पण एवढ्या रातच्याला आणि अंधार बी किती पडलाय. थांब बरं, घरात काय बत्ती पिते आहे काय पेटवतो. आणि मी घरातले माचीस घेऊन दिवा पेटवला आणि पाहिलं तर काय, घरात कितीही घाण, नुसती जळमट, सगळीकडे नुसता धुराळा, अख्ख्या भांड्याकुंड्यानं पण धुराळा. असं वाटतंय की वर्षभर झालंच घरात साफसफाईच झाली नाही. शी, आई पण ना. आणि हे काय, भिंतीला तडे कसले गेलेत? आणि ह्या बाजूची भिंत पडली कशी काय? अरे बापरे, आईला शोधायला पाहिजे. मी लगबगीने बाहेर निघालो, दारात गेलो. बाहेर बघतो तर काय, दारामध्ये एक मोठा विजेचा खांबळा येऊन पडलेला होता. हा कधी पडला? त्याच्यातून मी कसा बसा बाहेरच्या रस्त्यावर गेलो. इकडे तिकडे नजर मारली तर काय, आजूबाजूला सगळ्या घरांची तीच अवस्था. कुणाची भिंत पडली, कुणाची छत पडली, रस्त्याला मोठमोठाले तडे गेलेत, आजूबाजूला सगळं अस्ताव्यस्त पडले. कुणाची भांडी कुठं पडलीत तर कपडे. अरे हे झालंय काय, काय झालंय काय माझ्या घराला? गण्या, हा गण्याच आहे ना? त्याच्या घरासमोर उभा दिसतोय. हे गण्या, अरे हे गण्या, अरे तिकडे काय करतोय एकटा? आणि हे काय झालं रे गावाला? जणू काय भूकंप आलाय, माझं बी घर पडलंय बघ की र. गण्या, गण्या, काय र, काय झालं? अरे किशा, अरे तुला ठावं नाही बरं काय झालंय? नाही रे गण्या, काय झालंय? अरे किशा, आपलं गाव संपलं र. वर्षभरापूर्वी आलेल्या भूकंपात समद गाव उद्ध्वस्त झालं. समधी माणसं मेली, माई आई बी मेली, बाप बी मेला. गण्या, अरे पण हे कधी झालं? आत्ता तर आपण खेकडं पकडायला गेलो होतो. अरे किशा, गेल्या वर्षभरापासून रोज रात्री आपण हेच करतोय र, खेकडंच पकडायला जातोय. आणि आपल्या मागं ह्यो भूकंप येऊन आपलं घर कधी खपलं, गाव कधी मेलं आपल्याला बी माहीत नाही. अरे पण आपल्याला कसं कळलं नाही? अरे किशा, कसं कळलं र? खेकडं पकडून गावाकडे येताना मध्ये रस्त्यात मोठी दरड कोसळून तिच्या खाली आपण बी मेलो नाही कर? काय तू काय बोलतोयस? खरं तेच बोलतोय रे किशा. आता आपण दोघं बी जिवंत नाही. खरंच आपण दोघं जिवंत नाही र, आणि आपलं गाव बी जिवंत नाही. आणि अचानक गावातल्या प्रत्येक घरात लाईटी लागल्या. त्या पडक्या झडक्या घरांतून लोक बाहेर येऊ लागली.